3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेळेवर परतफेड करणारा खरीप हंगाम 2021 पासून 0% व्याजाने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला महिन्याला किती सॅलरी मिळते आणि माझं इतर काही उत्पन्न असेल ते जोडून मला टोटल किती इन्कम माझा आहे आणि माझा खर्च किती आहे, त्यामध्ये माझी बचत किती असणार किंवा किती मला कर्ज घ्यावं लागणार जर माझा खर्च पूर्ण होत नसेल तर, ह्या सगळ्याचा ताळेबंद म्हणजे बजेट. वरती अर्थसंकल्प जो सादर होणार होता तो खरं तर बूस्ट देणारा असायला पाहिजे होता, कॉन्फिडन्स देणारा असायला पाहिजे होता. तर या अर्थसंकल्पातून तो बूस्ट मिळालाय का, तो कॉन्फिडन्स मिळालाय का? कृषी हे असं एकमेव क्षेत्र आहे की त्या सेक्टरनी आपल्याला ह्या सगळ्या संकटाच्या काळामध्ये साथ दिलेली आहे. तर मला असं वाटतं त्यांना इन्सेंटिवाइज करण्यासाठी, त्यांचं बळ वाढवण्यासाठी, त्यांना बूस्ट देण्यासाठी नवीन नवीन गोष्टीची पूर्तता होणं गरजेचं होतं. तर महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प सादर होताना असं वाटलं होतं की कदाचित या दरवाढीबद्दल महाराष्ट्र सरकार काही प्रमाणामध्ये दिलासा देण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपलच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र सरकारनं 8 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पावरून अनेक मतांतरं व्यक्त झालेली आहेत. परंतु खरा अर्थसंकल्प कसा आहे, तो सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये अर्थसंकल्प, त्याचं विश्लेषण होऊ शकेल का, या संदर्भातला आजचा एक प्रयत्न आम्ही करतो आहे. आमच्यासोबत गोखले अर्थशास्त्र संस्थेतले डॉक्टर बोडखे हे अर्थतज्ज्ञ आहेत आणि त्यांच्याकडून हा अर्थसंकल्प जो आहे तो सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. बोडके सर, आपलं फॉर द पीपलच्या या विशेष मुलाखतीमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. अनेक वर्ष अर्थसंकल्प सादर होतो, त्यानंतर चर्चा होतात, परंतु अर्थसंकल्पाविषयी जर लोकांना विचारलं तर अगदी शिकलेल्या लोकांना सुद्धा अर्थसंकल्प कळत नाही, ही वस्तुस्थिती. परंतु त्याच्यावरची जी काही चर्चा होते, त्याच्यातून जे काही मथळे येतात, त्याच्यातून जी काही वाक्य येतात ती अशा अंगावर येणारे असतात. बरोबर. त्यामुळे नेमका अर्थसंकल्प कसा सादर झाला याविषयी सर्वसामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे या अर्थसंकल्पाविषयी बोलताना आम्हाला हा अर्थसंकल्प नेमका कसा सादर झाला, आर्थिक पाहणी अहवाल खरं तर अर्थसंकल्पाच्या अगोदर सादर होतो, त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपलं राज्य किंवा आपला देश नेमका कुठं आहे, आपले उत्पन्नाचे स्रोत काय आहेत, आपला खर्च काय आहे, कोणत्या योजनेवरती किती खर्च झालेला आहे, आपल्यावर कर्ज किती आहे, याची सगळी माहिती त्याच्यामध्ये मिळते. या आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्र राज्य जे अग्रेसर म्हटलं जातं ते नेमकं कुठं आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देईल की इतका अवघड विषय तुम्ही हाताळायचा प्रयत्न करताय आणि लोकांपर्यंत हा सोप्या भाषेत जाण्यासाठी प्रयत्न करताय. त्यासाठी मी तुमचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदनही करतो. कारण साधारणतः मीडिया आणि सोशल मीडियामध्ये बजेट ज्या दिवशी सादर होतं त्या दिवशी आणि फार झालं तर दुसऱ्या दिवशी चर्चा होते आणि तीही फार वरवरची राजकीय चर्चा होते. बजेटकडे राजकीय डॉक्युमेंट म्हणून बघितलं जातं, पण त्याचं ॲनालिसिस असं प्रॉपर होताना कधी दिसत नाही. विशेष करून राज्याचे जे काही बजेट्स असतात त्याच्यावर तर फार बोललं जातच नाही. पण मला असं वाटतं राज्याच्या बजेटवर पण तेवढंच बोललं गेलं पाहिजे जेवढं देशाच्या बजेटबद्दल बोललं जातं आहे. त्यामुळे आपले मनापासून आभार. बजेट 8 तारखेला म्हणजे 8 मार्चला अजितदादांनी सादर केलं, अर्थमंत्र्यांनी सादर केलं. त्याच्या 2 दिवस अगोदर आर्थिक पाहणी अहवाल आला आहे. त्या आर्थिक पाहणी अहवालाचं मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. आर्थिक पाहणी अहवाल कशासाठी असतो, साधारण राज्याची स्थिती काय आहे किंवा देशाचा आर्थिक पाहणी अहवाल असेल तर साधारण देशाची स्थिती काय आहे, देशाचा उत्पादन किती झाले आहे, एकूण वस्तू व सेवांचं उत्पादन किती झाले, त्याचा वाढीचा दर म्हणजे वृद्धीचा दर किती होता, कोणत्या सेक्टरचा किती जास्त होता, किती कमी होता, पर कॅपिटा इन्कम वाढलं का कमी झालं, म्हणजे ह्या सगळ्याची इत्थंभूत माहिती देणारं डॉक्युमेंट म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल, मग तो देशाचा असो किंवा राज्याचा असो. आता आपण अगदी थोडक्यात मी तुम्हाला राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सांगतोय. याची सुरुवात आपण ॲक्च्युली बॅकड्रॉपमध्ये करूया. आपण सर्वांना माहिती आहे की 2020 हे वर्ष संपूर्ण जगासाठीच अगदी
मंदीचं नव्हे तर महामंदीचं राहिलेलं आहे. बरोबर. जगाचा विचार केला आपण तर जगाची जी काही वृद्धीची हे आहे म्हणजे वृद्धीचा दर आहे तो 4% आहे. म्हणजे चीन सोडला, चीन फक्त एकटा देश आहे की जो 3 म्हणजे पॉझिटिव्हली 3%नी वाढतोय. बाकी सगळे देश कमी अधिक प्रमाणात मायनसमध्येच आहे. अमेरिकेचा विचार केला तर अमेरिका सुद्धा -4 या दरानेच त्यांचा GDP वाढलेला आहे म्हणजे घटलेला आहे थोडक्यात तो. भारताचा विचार केला तर भारताचा सुद्धा GDP मागच्या वर्षात जर तुम्ही विचार केला तर तो -8% आहे, जो आता ह्या येणाऱ्या वर्षामध्ये तो 10% वर जाण्याची अपेक्षा आहे. आणि तीच अपेक्षा राज्यांकडनं पण आहे, कारण महाराष्ट्र हे त्यातले त्यात अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा वृद्धी दर हा 11 ते 12% मध्ये राहील अशी आशा व्यक्त केली जाते आर्थिक पाहणी अहवालामधून सुद्धा. त्यामुळे आत्ता मागच्या वर्षीचा विचार केला 19-20चा, तर 19-20मध्ये आपल्या GSDPचा म्हणजे राज्याचं जे सकल उत्पादन आहे त्याच्यामध्ये त्याचा वृद्धी दर हा 5.7% होता. आणि तो अचानक पुढच्या वर्षात 8% झाला आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की देशाचं उत्पादन, कारण याचं मुख्य कारण लॉकडाऊन आहे, कारण सगळ्याच आर्थिक ज्या काही घडामोडी आहेत किंवा उद्योग बंद होते, व्यापार बंद, सगळी देवाणघेवाण बंद होती, ठप्प झाली होती. आणि त्यामुळे राज्याचं एकूण उत्पादन तर घटलंच, पण इव्हन सरकारचं उत्पन्न सुद्धा घटलंय त्यामुळेच, कारण त्याच प्रमाणात सरकारचं उत्पन्न घटलेलं आहे. त्यामुळे सरकारला जास्तीचे कर्ज घ्यावी लागणार आहेत आणि घेतली असतील सरकारांनी, सगळ्याच राज्य सरकारांनी. आणि इव्हन केंद्रात सुद्धा आपल्याला माहिती आहे की साधारण 18 ते 20 लाख कोटीचे तूट या वर्षात मागच्या वर्षात दिसलेली आहे आर्थिक वित्तीय. यस. आता थोडंसं पुढे मी जातो की साधारण आपला जो काही 8% जो काही वृद्धी दर आहे त्याचं जर आपण बायफर्केशन केलं, त्याचं जर आपण वेगवेगळ्या सेक्टर वाईज बघितलं तर फक्त कृषी क्षेत्र असं आहे की ते पॉझिटिव्हली ग्रो झालं आहे. जे नॉर्मली ज्याचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात कमी असतं राज्याच्या उत्पादनामध्ये, कारण साधारणतः सर्व्हिसेस सेक्टर ह्या 60%च्या आसपास त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. म्हणजे 100 रुपये उत्पन्न असेल तर त्यातलं 60 रुपये उत्पन्न हे फक्त सर्व्हिसेसमधून येतं. आणि साधारण 20 ते 25% उद्योगांमधून येतं, इंडस्ट्रीमधून येतं, आणि उर्वरित जे आहे ते कृषीमधून येतं. पण आत्ता जर तुम्ही मागच्या वर्षाचा विचार केला, 2020-21 ह्या आर्थिक वर्षाचा विचार केला तर 11.7% हा कृषी क्षेत्राचा विकासाचा दर राहिलेला आहे. म्हणजे ह्या एकमेव एक असं सेक्टर आहे की त्याने आपल्याला तारलं याच्यामध्ये, त्या सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे त्यांनी खरोखर आपल्याला साथ दिलेली आहे. याच्या कृषी क्षेत्र हे आपला तारणहार ठरलेलं आहे. आणि उद्योगाचा विचार केला तर उद्योग साधारणतः 11.3% उणे असं म्हणजे त्याची वाढ झालेली आहे. त्याला अजून अगदी सगळ्यात जास्त हिट कोणत्या सेक्टरला झाली असं जर विचारलं तर बांधकाम व्यवसायाला झालेली आहे. बांधकाम व्यवसायाचं वृद्धी दर जर बघितला तुम्ही तर तो 14.6% आहे. निगेटिव्ह 14.6% आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग ज्याला आपण उत्पादन क्षेत्र म्हणतो, वस्तू उत्पादन क्षेत्र ज्याला म्हणतो आपण, मॅन्युफॅक्चरिंग जे आहे त्याचा जो वृद्धी दर आहे तो 11.3% आहे. म्हणजे आता एकंदरीत आपण आर्थिक पाहणी अहवालाचा विचार केला तर कृषी क्षेत्र हे जसं चायना पॉझिटिव्हली वाढ झाली चायनाची, तसं महाराष्ट्रामध्ये ह्या सेक्टरपैकी कृषी क्षेत्राची फक्त क्षेत्रच पॉझिटिव्हमध्ये आहे, बाकी सर्व क्षेत्र हे निगेटिव्हमध्ये आहेत. साधारणतः त्याचा एक ढोबळ तुम्हाला आकडेवारी देतो जे सर्वसामान्यांना कळेल. असं साधारण आपलं जे काही GSDP आहे, म्हणजे राज्यात ज्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्यात त्याची व्हॅल्यू जर आपण पकडली तर ती आत्ताच्या करंट प्राइसेसनुसार जर आपण ती पकडली तर ती आहे 26.60 लाख कोटी. साधारण 26.5 कोटी आपण ढोबळमानाने पकडूया. 26.5 कोटी रुपयाच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती झालेली आहे. हे व्हॅल्यू ॲडिशन झालेलं आहे. 26.5 लाख कोटी. बरं, हे मागच्या वेळेस किती होतं, म्हणजे ज्यावेळेस लॉकडाऊन नव्हतं किंवा कोरोना नव्हतं त्यावेळेला किती होतं असं जर कोणी विचारलं तर ते साधारण 28,18,000 कोटी होतं. 28,18,000 कोटी. म्हणजे हे जे आता तुम्हाला फरक दिसतोय साधारण 1.5 लाख कोटीचा, तो केवळ ह्या लॉकडाऊनमुळे तो दिसतोय. आता जसं GSDP कमी झाला, म्हणजे राज्याचं उत्पादनच मुळात कमी झालं, त्यामुळे सरकारला जे मिळणारं उत्पन्न आहे त्यातून, कारण टॅक्सेसमधूनच सरकारकडे पैसा जातो, त्यामुळे ते सगळं उत्पन्न सरकारचं घटलेलं आहे. त्याच्यावर आपण परत पुढे येऊच आपण. पण राज्याच्या उत्पन्नामध्ये साधारणतः 1.5 लाख कोटीची घट झालेली आहे राज्याच्या उत्पन्नामध्ये. म्हणजे
सरकारच्या म्हणत नाही, राज्याच्या सरकारच्या उत्पन्नामध्ये साधारण 50,000 कोटी ढोबळ मानाने सांगायचं झालं तर तूट निर्माण झालेली आहे. याचा परिणाम इतर सर्व गोष्टींवर होत असतो, कारण शेवटी उत्पादन कमी झालं तर त्याचा जो काही मल्टिप्लायर इफेक्ट यायला पाहिजे तो मल्टिप्लायर इफेक्ट येत नाही. म्हणजे आपण खरं तर +5-7% आपण ग्रो व्हायला पाहिजे होतं, तर आपण -8% ग्रो होतो आहे. त्यामुळे हा डिफरन्स जर तुम्ही बघितला तर हे 8 आणि ते 7 म्हणजे साधारण हा 15% डिफरन्स आहे. म्हणजे आपण 15% मागे रिव्हर्समध्ये आलो आहे आपण. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजेत. पर कॅपिटा इन्कमचा एक मुद्दा मी सांगतो आणि मग आर्थिक पाहणी अहवालाचं आपलं इथे संपूया. पर कॅपिटा इन्कम वाईज पर कॅपिटा म्हणजे दरडोई उत्पन्न महाराष्ट्र राज्याचं आहे 2,02,000. म्हणजे याचा सरळ साधा फॉर्म्युला आहे की राज्याचं उत्पन्न किती आहे आणि राज्याची लोकसंख्या किती आहे. लोकसंख्येने जर उत्पन्नाला भागलं तर 2,02,000 रुपये साधारण राज्याचं दरडोई उत्पन्न आहे. याच्यामध्ये जर आपण राज्यांची रँकिंग लावली, राज्यांची जर आपण प्रतवारी लावली तर त्यामध्ये हरियाणा 1 नंबरला आहे. हरियाणाचं दरडोई उत्पन्न हे 2,64,000 आहे. ओके. त्यानंतर नंबर लागतो तेलंगणाचा, जे राज्य आता नवीन निर्माण झालं ते सुद्धा महाराष्ट्राच्या पुढे जाताना दिसते बऱ्याच क्षेत्रांमध्ये. खरं तर हा काही प्लॅटफॉर्म नाही त्यावर बोलण्याचा, पण आर्थिक पाहणीचा विचार करताना आपल्याला इतर राज्यांचाही विचार करायला पाहिजेत. बरोबर. कर्नाटक त्याच्यानंतर 3 नंबरला आहे. कर्नाटकाचं दरडोई उत्पन्न आहे 2,23,000 आणि तामिळनाडूचं आहे 2,18,000 आणि 5व्या नंबरला महाराष्ट्र आहे. तर महाराष्ट्राची मागील काही वर्षात काही प्रमाणात का होईना पण पिछे हाट होताना दिसते, किंवा असं म्हणता येईल त्याला की इतर राज्यांची प्रगती जास्त महाराष्ट्रापेक्षा तुलनेनं जास्त अधिक वेगाने अगदी पॉझिटिव्हली बोलायचं असेल तर आपल्याला तसं म्हणता येईल. त्यामुळे हा एकंदरीत असा हा आर्थिक पाहणी अहवाल आहे. याच्यामध्ये मग आपण डिटेलमध्ये जायचं असेल तर मग कृषी आणि संलग्न क्षेत्र कोणते कोणते आहेत, त्याच्या प्रत्येकात काय झालं, इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे, कन्स्ट्रक्शन आहे, किंवा सर्व्हिसेसमध्ये हॉटेल आहे, बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, ह्या सगळ्या सेक्टरमधलं उत्पन्न आपल्याला बघायला पाहिजेत. पण एकंदरीत सर्वसामान्यांना कळावं यासाठी आपण हा मुद्दा एवढ्यावर संपूया, कारण हे तीन क्षेत्र जे आहेत ते आपण ढोबळमानाने सगळ्यांना एक्सप्लेन करायचा प्रयत्न आपण केला आहे. मला तुम्ही सांगा की अर्थसंकल्प सादर होताना मोठमोठे आकडे समोर येतात, या योजनांची नावं जाहीर केली जातात आणि त्यांच्यावरती एवढ्या लाख कोटी, एवढे हजार कोटी असे ते आकडे असतात. खरं तर त्या योजना येतात, मग ते किती लोकांना मिळतात किंवा नाही मिळतात हा खरं तर वादाचा विषय किंवा तो संशोधनाचा विषयसुद्धा होऊ शकतो. परंतु ढोबळमानानं अर्थसंकल्पीय भाषेमध्ये जर आपण बोलायला गेलं तर सोप्या भाषेमध्ये अर्थसंकल्प जर सांगायचा असेल तर त्यातल्या ठळक गोष्टी कोणत्या सांगाल? निश्चित, कारण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच लोकांना बजेट नेमकं कसं बघायचं आहे आणि बजेटमधून नेमकं काय घ्यायचं आहे, काय समजून घ्यायचं आहे हेच कळत नाही, कारण ते थोडं अवघड भाषेचा. हो, कारण असं आहे की बजेट सादर झाल्यानंतर त्याचा माझ्यावर काय परिणाम होणार किंवा मला काय मिळणार असा प्रश्न साधारणपणे विचारला जातो. पण हे राज्याचं बजेट आहे, हे वैयक्तिकरित्या तुम्हाला येऊन त्याच्यातून काय पैसे मिळणार, त्याची योजना किंवा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा जे विकास त्याच्यातून तो आपल्याला फायदा होत असतो. म्हणून मी म्हटलं की थोडक्यात समजेल अशा भाषेमध्येच ते आम्हाला समजून घ्यायचं. निश्चित मी प्रयत्न करतो थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून सांगायचा. सर्वसामान्यांना समजेल या भाषेतच सांगतो. राज्याचं बजेट म्हणजे थोडक्यात एका व्यक्तीचं बजेट आपण जर गृहीत धरलं की साधारणतः मला महिन्याला किती सॅलरी मिळते आणि माझं इतर काही उत्पन्न असेल ते जोडून मला टोटल किती इन्कम माझा आहे आणि माझा खर्च किती आहे, त्यामध्ये माझी बचत किती असणार किंवा किती मला कर्ज घ्यावं लागणार जर माझा खर्च पूर्ण होत नसेल तर, ह्या सगळ्याचा ताळेबंद म्हणजे बजेट. हा एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा किंवा उद्योगाचा किंवा एखाद्या संस्थेचा आपण घेऊ शकतो. तसाच राज्याचं सुद्धा बजेट मांडलं जातं. मग राज्याचं उत्पन्न किती असणार आहे साधारणतः आणि त्याच्या तुलनेत आपल्याला खर्च किती करायचा आहे, आपल्या गरजा काय आहेत, आपल्या प्रायोरिटीज काय आहेत. मग त्या पूर्वी असंही असायचं की सरप्लस बजेट मांडलं जायचं, म्हणजे बजेट खर्च होऊन आपले काही पैसे शिल्लक राहायचे, शिल्कीचं बजेट ज्याला म्हणतो आपण. पण हल्ली डेफिसिट बजेटचीच संकल्पना जास्त रूढ झाली आणि तीच जास्त पॉप्युलर आहे आणि उपयोगाची आहे. त्यामुळे त्याच्यावरतीच भर दिला जातोय आणि त्यामुळे तुटीचाच अर्थसंकल्प दरवेळेला सादर होतोय. तर साधारणतः म्हणजे सगळ्यांना कळेल या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. 4,37,000 कोटी 4,37,000 कोटीचा हा बजेट, हा अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्र्यांनी
आता 8 तारखेला मांडला आहे. आता ह्याचे 2 भाग आहेत बजेट समजून घेताना. आता उत्पन्नाचा भाग आपण पहिले समजून घेऊ, मग खर्चाचा भाग समजून घेऊ. आणि मग उत्पन्न आणि खर्च मॅच होतंय का की 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 आपल्याला कर्ज घ्यावं लागते, मग आपण कर्जावर जाऊया. तर पहिले आपण उत्पन्न, आता रिव्हेन्यू रिसीट हे साधारणतः जे काही तुमचे टॅक्सेस असतील, ओन टॅक्सेस असतील, तुम्हाला ग्रँट इन एड मिळत असेल, तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॉम्पेन्सेशन मिळत असेल GSTचं, हे सगळं मिळून राज्याला, आपल्या राज्याला जे उत्पन्न मिळतं आहे ते साधारण आहे 3,68,000 कोटी. म्हणजे 4,37,000 कोटीपैकी जे उत्पन्न आपलं आहे, ज्याला आपण रिव्हेन्यू रिसीट म्हणतो, राजकोषीय रिसीट म्हणतो, ते आहे साधारण 3,68,000 कोटी. याच्यामध्ये दुसरा भाग असतो, त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो आपण, कॅपिटल रिसीट म्हणतो. सॉरी, एक्सपेंडिचर नंतर घेऊया आपण. कॅपिटल रिसीट म्हणजे भांडवली गोष्टीतून मिळालेलं उत्पन्न. म्हणजे त्यामध्ये जे काही गव्हर्नमेंटचे गुंतवणूक केलेली असेल त्या गुंतवणुकीवरचा जो काही परतावा त्यांना मिळत असेल तो. ढोबळ मानाने सांगायचं झालं तर आता जी कॅपिटल रिसीट आहे, म्हणजे जे कॅपिटल जो पैसा आहे त्याच्यामध्ये कर्जसुद्धा असतं, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. साधारण 69,000 कोटी रुपयाची आपली कॅपिटल रिसीट आहे आणि त्यापैकी 66,600 कोटी रुपये आपलं कर्ज आहे. ओके. म्हणजे कॅपिटल रिसीट म्हणजे जे बॉरो केलेलं आहे आपण, म्हणजे कॅपिटल रिसीटमध्ये तसा विचार केला तर फक्त 3,000 कोटीच फक्त आपल्याला इतर उत्पन्नातून मिळतात. बाकीचा जो पैसा आहे तो आपण ही तूट भरून काढण्यासाठी बॉरो केलेला आहे, कर्ज रूपाने. मग ह्या दोन्हींची टोटल केली तर ती येते 4,37,000 कोटी. हा राज्याचा अर्थसंकल्प आहे उत्पन्नाच्या दृष्टीने. खर्च बघूया आपण आता. जसं रिव्हेन्यू रिसीट आहे तसंच रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे तुमचा जो काही दैनंदिन खर्च जो सरकारांना करावा लागतो तो खर्च म्हणजे रेव्हेन्यू रिसीटमध्ये येतो. जी गुंतवणूक होते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, रस्ते असतील, इरिगेशन प्रोजेक्ट्स असतील, वेगवेगळे असे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स असतील, ही सगळी कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून आपण मानतो. तर आता रिव्हेन्यू एक्सपेंडिचर तुम्हाला याच्यामध्ये बारकाव्याने बघावं लागेल. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे साधारणतः 3,35,000 कोटी. म्हणजे आपलं बजेट किती होतं? 4,37,000 कोटी. त्यातला रिव्हेन्यू एक्सपेंडिचर किती आहे? तर 3,35,000 कोटी 2020-21ला. तो आता 21-22च्या बजेटमध्ये किती झाला आहे? तर तो अजून वाढला आहे. तो झाला आहे 3,79,000 कोटी. 3,79,000 कोटी हा आपला खर्च आहे, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, जो आपल्याला करावाच लागणार आहे. त्यातून गुंतवणुकीसाठी जे उरतील तेच फक्त गुंतवणुकीला जाणार आहेत. पण एवढा 3,79,000 कोटी रुपये आपल्याला खर्च करावा लागणार आहे. कितीपैकी? 4,37,000 कोटीपैकी. उरलेला जो आहे तो आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. त्याची अमाऊंट किती आहे? ती तर तुम्हाला आत्ताच मी सांगितली, 69,000 कोटी रुपये ही साधारणतः, म्हणजे सॉरी, जे उरली त्याची ती साधारणतः येते 50,000 कोटी. 48 ते 50,000 कोटी रुपये साधारणतः एक कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. आता हा जो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे तो मागच्या वर्षीचा विचार केला 20-21मध्ये तर तो साधारणतः 44,000 कोटी होता, जो आता या वेळेला तो साधारणतः 59,000 कोटी झाला आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे हे झालं दुसरं पार्ट बजेटचं. पहिला पार्ट होता रेव्हेन्यूचा, उत्पन्नाचा. दुसरा पार्ट होता खर्चाचा. खर्चामध्ये परत 2 भाग केलेत आपण. जो दैनंदिन खर्च आहे तो रेव्हेन्यू रिसीट आणि दुसरा कॅपिटल रिसीट. तर कॅपिटल रिसीट म्हणजे जे काही प्रोजेक्टसाठी जो काही पैसा दिला जातो तो आहे साधारणतः 59,000 कोटी. बरोबर. आता याच्यात आपण रेव्हेन्यूमध्ये अजून थोडी फोड करूया, लोकांना समजेल या भाषेत असं की साधारणतः रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय आहे. तर त्याच्यामध्ये कमिटेड आणि नॉन कमिटेड असा एक्सपेंडिचर असतो. कमिटेड म्हणजे तो करावाच लागणार आहे, त्याच्यात तुम्हाला काहीही करता येणार नाही. तो बजेट तयार व्हायच्या अगोदर ठरलेला असतो. बजेट तयार व्हायच्या अगोदर तो द्यावाच लागणार असा तो कमिटेड एक्सपेंडिचर आहे. फिक्स्ड आहे तो. त्याच्यामध्ये काय काय येतं तर आपण आता मागचं न बघता आपण 21-22च्या बजेटमधलंच बघूया. त्याच्यामध्ये सॅलरी हा मुद्दा येतो. ज्या सॅलरीज आपण देतो सरकारी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, ज्या काही सॅलरीज आहेत त्याचा सगळ्यात मोठा कंपोनंट असतो तो आहे 1,23,000 कोटीचा. 1,23,000 तिकडे गेलेत. पेन्शन आहे साधारणतः 44,000 कोटी. 44,000 कोटी हे पेन्शन. त्यानंतर आहे आपण जी कर्ज घेतो त्या कर्जाचं व्याज, फक्त व्याज, त्याच्यामध्ये मुद्दल नाही, फक्त व्याज, ते आहे साधारणतः 43,000 कोटी. या सगळ्यांची टोटल जर तुम्ही केली तर ती येते साधारणतः 2,10,000 कोटी.
म्हणजे आता आपलं जे काही उत्पन्न आहे 4,37,000 कोटी, त्याच्यापैकी 2,10,000 कोटी हे फिक्स्ड एक्सपेंडिचर आहे. बरोबर, खरं तर- ऑलमोस्ट 50% जवळ. बरोबर. अजून याच्यात एक कंपोनंट आपल्याला जोडला पाहिजे. तो कंपोनंट म्हणजे आपण जे लोन घेतो त्याचं जे काही प्रिन्सिपल अमाऊंटचं रिपेमेंट आपण करतो ते सुद्धा कमिटेडच असतं, ते सुद्धा करावंच लागतं. ते साधारणतः 80,000 कोटी आहे. साधारणतः ढोबळ मानाने विचार केला तर म्हणजे तुम्हाला साधारण 2,90,000 कोटी रुपये तुमचं कमिटेड एक्सपेंडिचर आहे. त्या अर्थाने मोर दॅन 50%. मोर दॅन 50%. म्हणजे 2,90,000 सोडून जे उरतील आता ते तुम्हाला प्लॅन एक्सपेंडिचर आहे, तो तुम्हाला बाकी खर्च करण्यासाठीचा तो एक्सपेंडिचर. त्यामध्ये मग 2,90,000 मध्ये आणि 3,68,000 मध्ये जे रेव्हेन्यू खर्च आहे त्याच्यामध्ये साधारणतः जो 70,000 कोटीचा आहे तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये चालला आहे. 3,35,000 पैकीचा जो आहे तो. बरोबर. मग ती या सगळ्या अमाऊंटमधून तुम्ही विकासाच्या ज्या कुठले प्रोजेक्ट तुमचे आहेत अनाऊन्स केलेत त्या प्रोजेक्टसाठी ही अमाऊंट तुम्ही अलॉट करणार आहे. ती अमाऊंट किती आहे साधारणतः? तर ती अमाऊंट आहे 58,748 कोटी रुपये, जी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून द्यायची आहे. ती अमाऊंट आहे. तर हे थोडक्यात बजेट आहे. आता याच्यामध्ये अजून एक कॉन्सेप्ट असते ती म्हणजे महसुली तूट. महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न याच्यात जो फरक येतो. तुम्ही महसुली तूट जो मुद्दा उपस्थित करतात त्यालाच धरून एक प्रश्न विचारायचा आहे की नेहमी वित्तीय तूट किंवा महसुली तूट हा विषय कायम चर्चेत असतो. मगाशी तुम्ही बोलताना म्हटलं की आर्थिक तुटीचा किंवा वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प सादर करणं ही आता एक म्हणजे ट्रेंड झालेला आहे, गरज आहे. परंतु ही तूट भरून काढण्यासाठी आपण जे कर्ज घेतो ते कर्ज घेणं योग्य आहे का? कारण त्याचं असं की प्रत्येक वेळेला आम्ही न्यूजपेपरमधून किंवा बातम्यांमधून हे ऐकतो की आता पर कॅपिटा म्हणजे प्रत्येक माणसावरती इतकं कर्ज आता आहे. असणार आहे. तर हे कर्ज असणं योग्य आहे का? कारण कर्जाशिवाय तुम्हाला डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट पूर्ण करता येणार नाही असंही एकीकडं सांगितलं जातं. पण दुसरीकडं हा इतका जर तुटीचा अर्थसंकल्प सादर होणार असेल तर आपण ते कर्ज खरंच फेडू शकणार आहोत का? ह्याच्यातली वस्तुस्थिती नेमकी काय? अगदी म्हणजे तोच पुढचा भाग आहे ॲक्च्युली. हे तर आतापर्यंत आपण जे बोललो हे फक्त बजेटचं एक्सप्लेनेशन होतं का आकड्यांचा खेळ होता. पुढचा खेळ महत्त्वाचा आहे. आता मागच्या वर्षात ह्या सगळ्या परिस्थितीमुळे म्हणजे 2020-21ला अंदाजे 10,000 कोटी रुपये आपल्याला आपलं उत्पन्न कमी असणार आहे. म्हणजे आपल्या खर्चापेक्षा जे काय आपलं महसुली खर्च आहे त्याच्यापेक्षा कमी असणार आहे. टोटल खर्चामध्ये तर भरपूर कमी असणार आहे. म्हणजे ते आपल्याला बॉरो करावंच लागणार आहे. बॉरोईंग तर करणारच आपण. ते आपण किती बॉरो केलं मी तुम्हाला सांगितलं की या बजेटमध्ये 66,600 कोटी रुपये आपण कर्ज उभं करणार आहोत. बरोबर. हा खर्च पूर्ण करण्यासाठी, बजेट पूर्ण करण्यासाठी. आता एक कॉन्सेप्ट सांगणं गरजेची आहे ती म्हणजे फिस्कल डेफिसिट, महसुली तूट. महसुली तूट ही थोडक्यात अगदी सर्वसामान्य समजेल या अर्थाने सांगायचं असेल तर साधारणतः कर्ज किती आहे ह्या बजेटमध्ये, कर्जाचा भाग किती आहे याला आपण महसुली तूट म्हणूया. ती आहे साधारण 2.8%. 2 राज्यासाठी. ती देशाचा विचार केला तर ती 3.8% आहे देशाचं. म्हणजे देशापेक्षा राज्य जास्त व्यवस्थित परफॉर्म करत आहे. आता ही तूट किती असावी याचं सुद्धा एक कायदा आहे. त्याला FRBM ॲक्ट असं म्हणतात. हां, तर हा जो FRBM ॲक्ट आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट, याच्यानुसार केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो किंवा लोकल बॉडी सरकार असो ह्यांनी किती खर्च करावा, किती कर्ज घ्यावं, किती फिस्कल डेफिसिट असावी ह्या सगळ्या गोष्टीचा ठोक ताळा दिलेला आहे. बरोबर. त्याचा एक नियम घालून दिलेला आहे, तो आपल्याला पाळायचा असतो. किती टक्के? दुर्दैवाने कुठलेही राज्य सरकार किंवा विशेषतः केंद्र सरकार ह्या गोष्टीचं पालन करत नाही आणि ती जी त्याची लिमिट आहे ती पुढे पुढे ढकलत राहतं. ओके. दरवेळेला काहीतरी कारण देऊन पुढे पुढे ढकलत राहतं. तशी परिस्थिती निर्माण झाली तर ते योग्य पण आहे, पण अदरवाईज ते त्याचं समर्थन होऊ शकत नाही. ती आहे 25% तुमच्या GSDPच्या. म्हणजे राज्याचं जे एकूण उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या 25%पेक्षा जास्त तुमच्यावरती कर्ज नसावं. बरोबर. हा त्याचा बेस आहे की किती कर्ज घ्यावं, राज्याने किती कर्ज घ्यावं. बरं, मग आता आपण किती कर्ज घेतोय? मागच्या म्हणजे साधारण 20-21च्या वर्षाचा विचार केला तर 5,20,000 कोटी रुपये राज्यावर कर्ज होतं. 5,20,000 कोटी. ते आता 6 लाख कोटीच्या वर गेले. जे साधारण 20% होतं, जे 25% असायला 25% असायला पाहिजे ते 20% होतं. आता ते 22%पर्यंत गेलं. अजूनही आपण ती लिमिट क्रॉस केलेली नाही आहे, जी घालून दिलेली ती लिमिट क्रॉस केलेली नाही.
त्यामुळे कर्ज घेतलं पाहिजे का घ्यायला नाही पाहिजेत हा जो मुद्दा आहे त्याच्यावर मी थोडक्यात बोलतो पुढे. पण ही परिस्थिती आहे. साधारणतः जी फिस्कल डेफिसिट आहे आत्ता ती आहे 70,000 कोटीची. साधारणतः कमी जास्त अगदी मी ढोबळमानाने सांगतो आहे 70,000 कोटी आपल्याला फिस्कल म्हणजे तेवढं कर्ज आहे. जे मी अगदी प्रिसाईजली सांगायचं तुम्हाला तर 66,668 कोटी रुपये आपण बॉरो केलेले आहेत, कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे ती फिस्कल डेफिसिट ॲक्च्युली आत्ताची. मला सांगा की अर्थसंकल्प सादर झाला, मागच्या वर्षभर आपण कोरोनाच्या काळामध्ये होतो, संकटाच्या काळात होतो, आपण घरात होतो, उद्योगधंदे थांबले होते, व्यापार थांबला होता. बरोबर. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अर्थसंकल्प जो सादर होणार होता तो खरं तर बूस्ट देणारा असायला पाहिजे होता, कॉन्फिडन्स देणारा असायला पाहिजे होता. तर या अर्थसंकल्पातून तो बूस्ट मिळाला आहे का, तो कॉन्फिडन्स मिळाला आहे का? एक अर्थतज्ज्ञ म्हणून तुम्ही या अर्थसंकल्पाचं विश्लेषण किंवा त्याकडं कसं बघता? अगदी बरोबर. आता खरं तर आतापर्यंत जे आपण बघितलं हे सगळं वस्तुस्थिती होती की काय आहे नेमकं ते चित्र लोकांपर्यंत पोहोचावं, सोप्या भाषेत सांगायचा आपण प्रयत्न केला आहे. म्हणजे जे प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे होते ते दिलेत का? आता मूळ मुद्दा येतो इथेच की राज्याची परिस्थिती काय आहे. साधारण बजेट आपण आपलं घरचं बजेट कसं तयार करतो स्वतःचं, आपलं प्राधान्य कशाला आहे. आपलं प्राधान्य बेसिक गोष्टींना ठरलं आहे. तुमचं बेसिक अन्नधान्य आहे, तुमचं मुलाचं शिक्षण असेल, म्हणजे ज्यात तुमचे काही खर्च ठरलेले आहेत त्याचं प्राधान्यक्रम ठरलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या गोष्टींचा विचार करता. तसं राज्याचं बजेट तयार करत असताना सुद्धा जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करूनच खर्च करायला पाहिजेत ॲक्च्युली. आणि सहसा सगळी सरकारं तशी करतात. गुणात्मक दृष्ट्या विचार केला तर मला मागील सरकार आणि हे सरकार या दोघांच्या बजेटमध्ये असा काही विशेष फरक मला जाणवलेला नाही. म्हणजे जर तुम्ही म्हणाल की वैचारिकदृष्ट्या दोन सरकारं वेगवेगळी आहेत त्यामुळे काही बजेटमध्ये विशेष फरक जाणवतो का, तर तसं काही नाही. म्हणजे गुणात्मकदृष्ट्या दोन्ही बजेट ऑलमोस्ट एकाच लाईनवरती होत आहेत. त्यात थोडासा अगदी फरक आहे. जो क्रिटिकल आहे तो मी शेवटच्या टप्प्यात सांगतो. तर तुमचा मूळ प्रश्न जो होता की परिस्थितीला धरून आहे का, प्रायोरिटीज सेट करायला पाहिजे का, तर मी थोडक्यात अगदी प्रायोरिटीज काय असायला पाहिजेत आपल्या असं सांगतो. आणि मग त्या केल्यात का नाही, त्यातले काही चांगले पॉईंट्स किंवा काही निगेटिव्ह पॉईंट्स असे दुहेरी आपण त्याचं ॲनालिसिस करूया. कोरोनाच्या काळामध्ये मला वाटतं सगळ्यात पहिली प्रायोरिटी कुणाला द्यायला पाहिजे तर ती आता रोजगार निर्मितीच्या दृष्टीने व्हायला पाहिजे होते मुळात. कारण इतकी बेरोजगारी वाढली आहे तुम्हाला माहिती आहे. आता आपण बघितलं आहे की हजारो लाखो लोकांचे लोंडेच्या लोंडे गावी गेलेत. त्यामुळे आता शहरातली बेरोजगारी ही गावाकडे डिसेंट्रलाइज झाली, विकेंद्रित झालेली आहे, स्थलांतरित झालेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं होतं. ते दोन्ही सरकारने, केंद्रीय सरकार असो किंवा राज्य सरकार असो, दोन्ही सरकारने त्याच्यावरती प्राधान्य द्यायला पाहिजे होतं. तो एक भाग. दुसरा भाग आहे कृषी. हे असं एकमेव क्षेत्र आहे की त्या सेक्टरनी आपल्याला ह्या सगळ्या संकटाच्या काळामध्ये साथ दिलेली आहे. तर मला असं वाटतं त्यांना इन्सेंटिवाइज करण्यासाठी, त्यांचं बळ वाढवण्यासाठी, त्यांना बूस्ट देण्यासाठी नवीन गोष्टीची पूर्तता होणं गरजेचं होतं. मग ते अगदी वीज जोडणीपासून असू देत किंवा सोलार पंप्स असू देत किंवा मग अगदी त्यांना क्रॉप इन्शुरन्स असू दे. ह्या सगळ्या प्रकारातून जे त्यांचे महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यावरती जलसिंचनाच्या योजना असतील. हां, आता तो मुद्दा दुसरा आहे. पण पहिले त्यातले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत हे याच्यावरती फोकस करायला पाहिजे होता. म्हणजे कृषीसाठी लागणारे जे काही बेसिक इनपुट आहेत ते देण्यासाठी. दुसरा भाग आहे जो भांडवली खर्चाच्या भागातून येतो. तो म्हणजे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, कॅपॅसिटी वाढवण्यासाठी काय करायला पाहिजेत. जर तुम्ही राज्याची अर्थव्यवस्था जर व्यवस्थित अभ्यासली आणि त्यातला कृषी हा जर मुद्दा जर आपण घेतला तर कृषीचा केंद्रीय मुद्दा हा पाणी आहे. संपूर्ण कृषी क्षेत्र हे पाण्याभोवती फिरतं. राज्याचा विचार केला तर 45% ते 50% एरिया हा सिंचन झालेला आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर राज्यामध्ये ते 20%पेक्षा कमी आहे. हाच प्रश्न आम्हाला 15व्या वित्त आयोगाच्या एका मीटिंगमध्ये हा विचारला गेला होता की साधारणतः इथे किती खर्च लागू शकेल हे सगळे प्रोजेक्ट्स कंप्लीट करण्यासाठी. तर मला असं वाटतं सिंचनाची क्षमता वाढवणं हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यात टेक्निकल बरेच मुद्दे आहेत, ते आत्ता इथे मांडणं अशक्य आहे. पण इथे खर्च होणं गरजेचं होतं. आता तुमचा जो मूळ प्रश्न आहे त्याच्याशी परत मी एकदा जोडतो तुम्हाला की आपण किती कर्ज घ्यायला पाहिजेत की नाही घ्यायला पाहिजेत. मी या मताचा आहे की कर्ज घ्यायला पाहिजेत. अगदी पॉझिटिव्हली सांगायचं, कर्ज घेऊन. पण ते कर्ज घेऊन तुम्ही खर्च कशासाठी करता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अगेन तिथं प्राधान्यक्रम काय. तुम्ही जर ते कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये खर्च करणार असाल, त्याच्यातून तुम्ही कॅपॅसिटी निर्माण करणार असाल तर कर्ज घेतलेलं कायम तुम्हाला
फायद्याचं ठरणार आहे. पण ते जर तुम्ही पगारासाठी, पेन्शनसाठी किंवा व्याज देण्यासाठी जर ते पैसे खर्च केले तर ह्या कर्जाचा डोंगर वाढत राहील आणि राज्याचं उत्पादन वाढणार नाही आणि कॅपॅसिटी बिल्डिंग होणार नाही. म्हणजे कॅपॅसिटी मुळात वाढणार नाही राज्याची. तर ती करायची असेल तर खर्च व्हायला पाहिजेत. म्हणजे कर्ज घेतलं आहे तुम्ही, ते कृषीमध्ये जर खर्च करायचं तर कृषीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजेत आणि ती ह्या क्षेत्रांमध्ये करायला पाहिजेत. ऊर्जाचं क्षेत्र आहे त्याच्यात खर्च करायला पाहिजेत कृषीमधील. म्हणजे रस्ते आहेत, पांदन रस्ते आहेत, म्हणजे असे बरेच गोष्टी आहेत. अगदी ग्रामीण भागात गेलं तर कृषीवरचा हा खर्च आहे. उद्योगांवर खर्च करणं गरजेचं होतं, कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे निगेटिव्हली वाढतं आहे. सर्व्हिस सेक्टरला तेवढं प्राधान्य द्यायची गरज नाही, कारण सर्व्हिस सेक्टर जसंही लॉकडाऊन ओपन झाले तसे ऑटोमॅटिकच ते वाढत राहणार आहे. पण ह्या क्षेत्रांना प्राधान्य द्यायला पाहिजे होतं. त्यामध्ये ऊसतोड कामगार असतील, अगदी म्हणजे मजुरांचा विषय केला तर ऊसतोड कामगार आहेत, इतर जे काही अनऑर्गनाइज सेक्टर जे काय आहे, इन्फॉर्मल इकॉनॉमी ज्याला म्हणतो आपण, त्यामधले जे मजूर आहेत, ह्या सगळ्यांच्या लाईव्हलीहूडचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी प्राधान्य देणं गरजेचं होतं, कारण परिस्थिती तशी आहे आता सध्याची. ते हे जे तुम्ही प्राधान्यक्रम सांगताय, म्हणजे आरोग्य व्यवस्था हा त्यातला एक विषय. हां, अगदी सॉरी, मी तो मुद्दा खूप महत्त्वाचा विसरला आहे की आरोग्य व्यवस्था आत्ताच्या काळात खरं तर आपलं पितळ उघडं पडलं आहे. आपलं म्हणजे संपूर्ण देशाचंच नव्हे तर काही इतर देशांचं सुद्धा पितळ उघडं पडलं आहे की आपली जी काही हा जो डॉलर आहे हा किती तकलादू आहे. आपल्याकडं खरं तर आरोग्य व्यवस्था होती का, हाच खरा प्रश्न आहे. व्यवस्था असेल तर ती कोलमडेल. बरोबर. कारण या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये आपण बघितलं की व्यवस्थाच दिसली नाही, त्यामुळे व्यवस्था कोलमडण्याचा विषय पुढे येतो. म्हणून तुम्ही जे हे प्राधान्यक्रम सांगतात त्या प्राधान्यक्रमाला या अर्थसंकल्पामध्ये प्रतिनिधित्व मिळाले का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. वरवर पाहता जर तुम्ही विचार केला तर मी काही प्रमाणात हो म्हणेल. जसं आरोग्य आहे, आरोग्य क्षेत्रासाठी त्यांनी प्राधान्य दिले. 10 ते 12 हजार कोटी रुपये त्यांना अलॉट केले, 2 डिपार्टमेंट मिळून, आरोग्य डिपार्टमेंट आणि सार्वजनिक आरोग्य ह्या दोन्ही मिळून 12,000 कोटी. पण त्याच्यातला बहुतेक भाग हा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दिला आहे. माझं असं म्हणणं, इन्फ्रास्ट्रक्चर हा एक भाग आहे, पण त्याच्यापेक्षा मानव संसाधनं, म्हणजे तुम्हाला डॉक्टर्स, नर्सेस आणि तिथे लागणारा स्टाफ, तिथे लागणारं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे उभं जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत ह्या खर्चाचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणजे मूळ खर्च नुसताच बिल्डिंग बांधण्यावरती किंवा इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यावरती जर करणार असो तर मला वाटत नाही की त्याचा क्वालिटेटिव्हली काही विशेष फरक पडेल. ह्या दोन्हीचं संतुलन साधलं गेलं पाहिजेत. बरेच असे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत की तिथे डॉक्टर्स नाहीत, नर्सेस नाहीत, कॉट्स नाहीत, काही सुविधा नाहीत, त्यांना एक्स्ट्राचं ग्रँट्स नाहीत, मेडिसिन्स अवेलेबल नाहीत. अशी परिस्थिती अगदी मागच्या वर्षीपर्यंत होती. कोरोनाच्या काळात ते आपल्याला बदलावं लागलं. त्यामुळे कोरोनाने आपल्याला हे गोष्ट शिकवली की आता आरोग्य क्षेत्रसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर खर्च झाला पाहिजेत, गुंतवणूक झाली पाहिजेत. त्याला थोडं प्राधान्य दिल्याचं ह्या बजेटमध्ये दिसतंय. पण ते नेमकं त्याच्यामध्ये कुठे खर्च होणार हा प्रश्नचिन्ह, हे प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या देशभर पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या संदर्भामध्ये चर्चा लोकांमध्ये आहे, कारण ते आंदोलनाच्या रूपामध्ये कमी दिसतंय. कारण म्हणजे आंदोलनं होतात पण ती तेवढी ॲग्रेसिव्ह नाही आहेत. ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये BJPनं ॲग्रेसिव्हली आंदोलनं केली तशी आंदोलनं ॲग्रेसिव्हली या काळामध्ये दिसत नाही आहेत. पण आपण महाराष्ट्रापुरता जर विचार करायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प सादर होताना असं वाटलं होतं की कदाचित या दरवाढीबद्दल महाराष्ट्र सरकार काही प्रमाणामध्ये दिलासा देण्याची शक्यता आहे, परंतु ते या अर्थसंकल्पामध्ये दिसलं नाही. खरं आपण बघायला गेलो तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. राज्यामध्ये ज्यावेळेस पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या संदर्भामध्ये बोललं जातं त्यावेळी भाजपचे जे नेते आहेत ते सांगतात की महाराष्ट्र सरकारने त्यांचे कर कमी केले पाहिजेत आणि याच वेळी सरकारमधले जे पक्ष आहेत ते म्हणतात केंद्र सरकारने कर कमी केले पाहिजे. नेमकं कुणी कर कमी करायला पाहिजेत या प्रश्नांच्या चर्चेमध्ये सर्वसामान्य माणूस मात्र भरडत चाललेला आहे. पेट्रोल 100 रुपयाला टच होत आहे, डिझेलही 90 रुपयाला टच होत आहे आणि या सगळ्याचा परिणाम जे आहे त्या महागाईमध्ये होत असतो. तर या प्रश्नाकडं तुम्ही एक अर्थतज्ञ म्हणून कसं बघता? हा पूर्णतः अर्थशास्त्रीय मुद्दा नसून हा मला वाटतं राजकारण आणि अर्थशास्त्राच्या मध्यभागी असलेला हा मुद्दा आहे. याला टच करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आत्ताचं पर लिटर प्राईसवर जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर साधारण 33 रुपये टॅक्सेस हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत आणि 27 रुपये स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. महाराष्ट्राचा विचार आपण केला तर गेली 6-7 वर्ष मोदी गव्हर्नमेंटनी
कुठल्याही प्रकारचे पेट्रोलवरच्या टॅक्सेस कमी केलेले नाहीत. अगदी लाखो कोटी रुपयाचा रेव्हेन्यू त्यांनी जमा केला आहे. रेव्हेन्यू जमा केला म्हणजे तो इतर काही इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टी खर्च केला असेल, त्याला पॉझिटिव्ह विचार आपण केला तर, परंतु त्याचा महागाईशी जो संबंध आहे त्याचा विचार केला तर ते अति घातक होऊ शकतं भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर. त्याचं कारण असं की गेली वर्षभर लोक घरात आहेत, नोकऱ्या गेल्यात, व्यवसाय व्यवस्थित अजून चालू नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हे पेट्रोल डिझेलचे भाव परवडणार आहेत का आणि महागाई परवडणार आहे का? अजिबातच परवडणार नाही. कारण महागाई म्हणजे देशाच्या वाढीचा दर आणि महागाई ह्या नॉर्मली याचं बॅलन्स होणं गरजेचं असतं आणि त्या दृष्टीने ह्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत ह्यांच्या किमतींचं नियंत्रण करणं गरजेचं असतं. त्यामुळे पेट्रोलचे प्राइसेस ह्या डिरेग्युलेट केलेल्या आहेत, त्यामुळे त्या मार्केटमध्ये ठरतात असं म्हटलं जातं, पण तसं होताना दिसत नाही. खरं तर बाहेर जेव्हा प्रति बॅरल जो काय रेट असतो त्याप्रमाणे डिझेल पेट्रोलचे प्राइसेस कमी जास्त व्हायला पाहिजेत, पण तसं सेंट्रल गव्हर्नमेंटने तो रिलीफ दिला नाही जो देता येऊ शकला असता. म्हणजे पहिली चूक ही सेंट्रल गव्हर्नमेंटची मी असं म्हणेल. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटने ऑलरेडी सगळ्या राज्यांचे हातपाय बांधून ठेवलेले आहेत. ते कसे मी थोडक्यात सांगतो जे सगळ्यांना कळेल. आता GST 2017पासून GST आल्यापासून सगळे कर सेंट्रल गव्हर्नमेंट जमा करते आणि त्याचा परतावा राज्याला देते. म्हणजे राज्यांना जी स्वायत्तता होती कर्ज आपले स्वतःचं रेव्हेन्यू जमा करण्याची, टॅक्सेस जमा करण्याची, ती स्वायत्तता पूर्णतः गमावली. म्हणजे ह्याचं सगळं केंद्रीकरण झालं आहे. आपण लोकशाहीमध्ये विकेंद्रीकरणाला जास्त महत्त्व असतं, पण दुर्दैवाने मागील काही वर्षात आपण केंद्रीकरणाकडे चाललो आहे की काय अशी भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे तो एक मुद्दा आहे. त्याचा दुसरा भाग असा आहे की आता राजकारणाचा भाग येतोय की BJPची लोक महाराष्ट्रात म्हणतात की राज्यांनी रिलीफ द्यायला पाहिजेत, राज्याची लोक म्हणतात केंद्राने रिलीफ द्यायला पाहिजेत. पण मी इकॉनॉमिस्ट म्हणून जर तुम्ही मला विचाराल तर मी म्हणेल आज राज्यांची स्थिती चांगली नाही आहे. कुठल्याही राज्याची स्थिती चांगली नाही. कोविडच्या काळामध्ये जो खर्च करणं अपेक्षित आहे तो खर्च करण्यासाठी त्यांना उत्पन्न असणं गरजेचं आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या भाव कमी केले असते तर गव्हर्नमेंटने ज्या अनाऊन्समेंट्स केल्या त्यातल्या बरेचसे अनाऊन्समेंट त्यांना करता आल्या नसत्या. जसं थोडक्यात उदाहरण देतो की 1% त्यांनी महिलांच्या नावावर घर असेल तर 1% सवलत त्यांनी स्टॅम्प ड्युटीमध्ये दिलेली आहे. ती खूप मोठा रिलीफ आहे. तो साधारण त्यांच्या अंदाजाप्रमाणे 1000 कोटीचा रिलीफ तो असणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला विशेषतः घर बांधकाम व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. बरोबर. ते कॉम्पेन्सेट करण्यासाठी त्यांनी अगदी हे जे काही अल्कोहोलिक वस्तू आहेत त्याच्यावरती सुद्धा टॅक्सेस वाढवलेत आणि त्यातून ते 1600-1700 कोटी रुपये साधारण उत्पन्न त्यांना मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजे त्यांनी ते कॉम्पेन्सेट केलं आहे. जर इथे मात्र पेट्रोल डिझेलचे टॅक्सेस कमी केले असते, जे करू शकलं असतं राज्य गव्हर्नमेंट, ते काही फार अवघड नाही आहे, करता आलं असतं. म्हणजे त्यांनी जर पॉप्युलर घोषणा करायचीच असती तर मी या बाबतीत स्टेट गव्हर्नमेंटला मात्र जास्त मार्क देईल. कारण त्यांनी पॉप्युलर घोषणा करण्याच्या फंद्यात न पडता त्यांनी अगदी तार्किक आणि रॅशनल भूमिका घेतली की पेट्रोल डिझेलचे भाव त्यांना कमी करणं शक्य नव्हतं. जे सेंट्रल गव्हर्नमेंट आता म्हणत आहे की हा सगळा परत एकदा GSTच्या ॲम्बिटमध्ये आणू. असं झालं तर परत राज्य सरकारांचं केंद्र सरकारांवरचं जे काही परावलंबन आहे ते वाढत जाणार आहे. म्हणजे जर पेट्रोल डिझेलवरचं जर सगळं GSTमध्ये जर आपण त्याला घेतलं, त्याच्या ॲम्बिटमध्ये जर घेतलं तर टॅक्सेस कलेक्ट परत सेंट्रल गव्हर्नमेंट करणार. त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटला कुठलेही स्वातंत्र्य नसणारे स्वतःचे टॅक्सेस जमा करण्याचा. ऑलरेडी त्यांच्याकडे जे सोर्सेस आहेत टॅक्सेस जमा करण्याचे ते अगदी थोडके आहेत आणि तेही जर केंद्र सरकारने जर हिरावून घेतले तर मला वाटतं राज्याकडे काही नसेल. आणि त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या बद्दल मी सरकारच्या बाजूने आहे की सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले नाही किंवा त्याच्यावरती टॅक्सेस कमी केले नाहीत, जे केंद्र सरकारने करणं अपेक्षित आहे. कारण केंद्र सरकारने ऑलरेडी याच्यावरती लाखो कोटी रुपये जमा केलेले आहेत. त्यांना रिलीफ देणं शक्य होतं. हा केंद्र सरकारचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ज्या काही चर्चा त्याच्यामध्ये झाल्या तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील विधानसभेतले किंवा विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर असतील, दोघांनीही या सरकारवरती आणि या अर्थसंकल्पावरती अतिशय जोरकस अशी टीका केली. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सरकार अत्यंत लबाड आहे. या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आणि फक्त मुंबई पुण्यासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. तर हे अर्थसंकल्पाचा तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये ह्या टीकेमध्ये तथ्य वाटतं का? कारण पुण्या मुंबईसाठीचाच हा अर्थसंकल्प सादर झाला आहे, बाकीच्या उर्वरित महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही असं याच्यातून दिसतं का? पहिला मुद्दा विरोधी पक्ष त्याकरताच असतो.
टीका करण्याकरता असतो, त्यामुळे विरोधी पक्षाने टीका करावी तो त्यांचा राजकीय मुद्दा असतो. पण आपण एक अराजकीय, आपण एक थर्ड पार्टी म्हणून जर आपण ह्या बजेटचं ॲनालिसिस केलं, याचं इव्हॅल्युएशन केलं, तर आपल्याला काही पॉईंट्स आपल्याला नोंदावेच लागतील. काही चांगले आहेत, काही वाईट आहेत. काही स्कीम कुठल्या ज्या चांगल्या आहेत, ज्या प्रायोरिटीमध्ये आल्यात, त्यातल्या महत्त्वाच्या स्कीम्स सांगतो. त्यातली पहिली स्कीम आहे शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत जे कर्ज घेतलं आहे त्या कर्जावरचं व्याज त्यांनी माफ करायचं. 0% व्याजाने ते देणार आहे. पण याच्यात प्रॉब्लेम असा आहे की आत्तापर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जी स्कीम चालवली गेली त्या स्कीमवरती खर्च केला गेला. नंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने स्कीम चालवली गेली आत्ताच्या गव्हर्नमेंटमध्ये, त्याच्यामध्ये जो खर्च केला गेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, त्यातून आपण शेतकऱ्यांना कर्ज परत न फेडण्याच्यासाठी इन्सेंटिव्ह दिलेले आहेत. बरोबर, म्हणजे काय तर तुम्ही जो व्यक्ती कर्ज वेळेवर परतफेड करेल त्याचं फक्त व्याज माफ होणार आणि जो परतफेड करणारच नाही त्याचं सगळंच माफ होईल कदाचित. मग अशा वेळेला तुमचं कर्जमाफीचं जे काही मागचं बॅकड्रॉप आहे त्या बॅकड्रॉपमध्ये ह्या स्कीमचं इव्हॅल्युएशन केलं तर मला फार इफेक्टिव्ह वाटत नाही. म्हणजे उद्देश जरूर चांगला आहे त्यांचा, पण ती तेवढी इफेक्टिव्ह स्कीम असणार नाही. दुसरं त्याचं एक कारण असं आहे की 80% जे काही शेतकरी आहेत ते 1 लाखापेक्षा जास्त कर्ज घेऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा जास्त क्रॉप लोन त्यांना मिळतच नाही, ते एलिजिबलच नाहीत. आणि ते परतफेड करतात काय रेग्युलरली, म्हणजे परतफेड करण्याची सवय लावली पाहिजेत या मताचा मी आहे. कर्जमाफीच्या विरोधात मी कायम बोलतो आणि कर्जमाफी हा पर्याय नाही आहे. साधारण आता ह्या दोन्ही गव्हर्नमेंटचा विचार केला तर 40 ते 50 हजार कोटी रुपयाची कर्जमाफी आपण शेतकऱ्यांना दिले. त्याच्याऐवजी हे पैसे शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत, ज्या कपॅसिटी बिल्डिंग आहेत ते करण्यात, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात आपण जर खर्च केला असतं तर आपल्याला दीर्घकाळामध्ये त्याचे फायदे दिसले असते. हा एक भाग, म्हणजे तुम्ही त्या टीकेच्या मुद्द्याने सांगतोय. दुसरी एक उदाहरण म्हणून सांगतोय योजना जी ऊसतोड कामगारांसाठीचे जे महामंडळ आहे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने जे महामंडळ स्थापन झाले त्यामध्ये जेवढं उत्पादन ऊसाचं होईल साधारण प्रति टन 10 रुपये भाव शासनाने भाव नाही, प्रति टन 10 सेस कारखान्यांना तो द्यायचा आहे आणि तेवढीच अमाऊंट शासन त्यांना देणार आहे. किती अमाऊंट आहे जर सगळा हिशोब केला तुम्ही तर 60-70 कोटीच्या पुढे ती अमाऊंट जात नाही जी कारखान्यांना आपल्याला द्यावी लागेल यांना. तेवढीच अमाऊंट सरकार देईल. 15 लाख लोकांसाठी तुम्ही 150 कोटीची सुद्धा प्रोव्हिजन तुम्ही करू शकला नाहीत. मी तर म्हणेल तेवढी होणारच नाही. मी अगदी हायेस्ट अमाऊंट सांगितली आहे. त्याच्याऐवजी हा क्रिटिकल मुद्दा आहे, हा अस्मितेचा मुद्दा असू शकेल लोकांसाठी, पण प्रॅक्टिकली विचार केला तर स्मारकासाठी, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 400 कोटीची तरतूद केली. ती गरज होती का आपली? स्वर्गीय बाळासाहेबांबद्दल आपण सर्वच म्हणजे त्यांच्याबद्दल आदर आहे. मी स्वतः मुंबईकर राहिलेलो आहे बरेच दिवस, त्यामुळे मला माहिती आहे त्यांचं काम मोठं आहे. पण त्यांच्या स्मारकासाठी 400 कोटी खर्च करावा किंवा कुठल्याही एखाद्या स्मारकासाठी, मंदिरांसाठी शेकडो कोटी द्यावेत, ही परिस्थिती आज नाही आहे. मला वाटतं ही परिस्थिती बदलायला पाहिजे होती. हे प्राधान्य असू शकत नव्हतं गव्हर्नमेंटचं. त्या अर्थाने मला असं वाटतं की हे बजेट त्या अर्थाने चुकत चाललंय. म्हणजे केंद्र सरकारने ज्यावेळी सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यावरती हजारो कोटी रुपये खर्च केले, त्यावेळी याच सरकारमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी त्या गोष्टीवरती टीका केली. आता त्यांनीच पुन्हा स्मारकांसाठी पैसे, स्मारकं असली पाहिजे, त्याला विरोध असणं म्हणजे बिलकुल गरजेचं नाहीये, पण त्याचा प्राधान्यक्रम आणि वेळ ही सगळ्यात महत्त्वाची. दुसरा मुद्दा तुमचा जो तुम्ही उपस्थित केला होता की हे महाराष्ट्राचं बजेट आहे का? मी म्हणेल थर्ड पार्टी म्हणून, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही हे आपल्याला माहिती आहे, हे बजेट थोडंसं बायस्ड आहे टुवर्ड्स वेस्टर्न महाराष्ट्र. म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर त्यांना फार काही मिळाल्याचं दिसत नाही. विदर्भातले अगदी थोडे काही प्रोजेक्ट्स त्यांनी त्याला सिंचन, जसं गोसी खुर्द असेल वगैरे वगैरे असे जे प्रोजेक्ट्स त्यांना काही निधी दिला आहे. मराठवाड्यामध्ये जालना ते नांदेडचा जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी 7,000 कोटीची प्रोव्हिजन केली, त्याच्यामध्ये केंद्र सरकारचे सुद्धा पैसे असतात, त्यामुळे त्यात राज्याचा आणि केंद्राचा मिळून तो निधी असतो. तसा विचार केला तर आता खरंच पुण्याचा रिंग रोड जो आहे त्यात 24,000 कोटीची तरतूद, आता त्यातलं ह्या बजेटमधून किती खर्च होणार आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. किंवा 19-20,000 कोटीचा STP प्लांट जो मुंबईत उभा करणार आहे आपण, किंवा कोस्टल रोड आहेत, हे इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजेत या मताचा मी डेफिनेटली आहे की हे नसणे चुकीचं आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चर इतकं चांगलं असेल राज्यामध्ये तेवढी गुंतवणूक होईल, बरोबर, परकीय गुंतवणूक होईल, बाहेरची किंवा आपले प्रायव्हेट प्लेयरसुद्धा याच्यामध्ये गुंतवणूक करतील ह्या सगळ्या याच्यामध्ये. परंतु खर्च जर आपण व्यवस्थित ॲनालिसिस केला तर हा मुंबई, पुणे, नाशिक आणि ह्या ट्रायंगलमध्येच
म्हणजे थोडक्यात काय तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याच प्रदेशांवरती जास्त खर्च झाल्याचं प्रकर्षाने दिसतंय. आणि कदाचित येणाऱ्या निवडणुका महानगरपालिकांच्या मुंबई महानगरपालिका असू देत किंवा पुणे महानगरपालिका असू देत, हे लक्षात ठेवूनच हे बजेट बनवलं आहे की काय, असं मला संशय येतोय. बरोबर हे वेगळं असू बरोबर. अगदी अगदी खरं आहे हे की या अर्थसंकल्पामध्ये वर्षभरावरच आलेल्या ज्या महानगरपालिका निवडणुका आहे त्या निवडणुकांचा प्रतिबिंब या अर्थसंकल्पामध्ये निश्चितपणे आपल्याला दिसत आहे. दुसरा एक मुद्दा फक्त तुम्ही कन्क्लूड करायच्या अगोदर मी जो मानणं गरजेचं आहे, मला असं वाटतं मागे कित्येक वर्षापासून नोकर भरती हा एक मुद्दा राहिलेला आहे. बऱ्याच ठिकाणी युनिव्हर्सिटीज ह्या ऑलमोस्ट संपुष्टात यायच्या भीतीवर आहेत, कारण डिपार्टमेंट्स आहेत, बिल्डिंग्स आहेत, पण कुठल्याही प्राध्यापकांची भरती नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं सरकारने रोजगार निर्मिती जशी महत्त्वाची आहे त्या दृष्टीने हे काही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जे काही जिथे वॅकंट पोझिशन्स असतील त्या भरणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याच्यावरतीच आपलं हे सगळं मानव संसाधन तयार होत असतं. बरोबर. आणि तिथे नोकर भरतीचा मुद्दाही खूप महत्त्वाचा आहे. शिक्षक भरतीचा मुद्दा असेल किंवा प्राध्यापक भरतीचा मुद्दा असेल, तोही मुद्दा खरं तर प्राधान्यक्रम असू शकला असता जो असताना. या बरोबर. अगदी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये डॉक्टर नरेश बोडके सर यांनी हा अर्थसंकल्प आणि त्याच्यातल्या तरतुदी आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत. मला आशा आहे की आपल्या सर्वांना अर्थसंकल्प म्हणजे काय, आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय, या दोघांचा सहसंबंध काय, या सगळ्या गोष्टींचा जो अर्थ आहे तो लागला असेल. या अर्थसंकल्पामध्ये जी विरोधकांनी टीका केली त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, कुठल्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे, कारण अर्थसंकल्प सादर करत असताना तो आपल्या राज्याच्या देशाच्या विकासाचा पायाभूत सुविधांचा हा अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाचा राहतो त्या दृष्टिकोनातून. म्हणून अर्थसंकल्पाला महत्त्व आहे आणि जितक्या जास्त लोकांना हा अर्थसंकल्प कळेल तितकं अर्थसंकल्पावरती एक दबाव निर्माण होईल सरकारवरती, त्यातल्या मंत्र्यांवरती, की हा अर्थसंकल्प पारदर्शक राहायला पाहिजे. आपण जो जमा खर्च दाखवतो तो तितकासा पारदर्शक असला पाहिजे, कारण लोकांना आता ते कळत आहे. आणि याचाच दबाव जर झाला तर येणारे जे अर्थसंकल्प आहेत हे लोकांना सेंट्रलाइज करून, विकासाला सेंट्रलाइज करून हा सादर होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. कॅमेरामन धनंजय भगतसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल, पुणे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. फॉर द पीपलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. फॉर द पीपलच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.